हॅलो गाईज, कशात तुम्ही सर्व स्वागत तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी तुम्ही बघितलं आपल्या आता खोपरी गावाचा ब्लॉग. तर आपण आला बालकुम गावामध्ये, म्हणजे मरुवाईची जत्रा आणि सोनवाईची जत्रा आहे बालकुम गावात आपल्या मामाकडे. तर आपण आज जत्रा बघणार आहोत आणि पालखी सोहळासुद्धा बघणार आहोत. ही मित्रमंडळी आहेत सगळी आणि दादा वगैरे आहे. तर दादा आज कसं काय सगळं होणार आहे नियोजन? आज नियोजन होणार आहे. आज प्रथम म्हणजे पालखी इथून जवळजवळ 5 वाजता 5:30 वाजेपर्यंत प्रस्थान होईल पूर्ण गावामध्ये फिरण्यासाठी. पहिला आपली पालखी निघाल्यानंतर सोनवाई मंदिर आपलं आहे तिथे एकदा जाईल. तिथून मग गावातनं 1 नंबर 2 नंबर तर 3 नंबर अशा प्रकारे पालखी सोहळा संपन्न होणार आहे. आणि आम्ही सर्व मेंबर गायकांनी पर्सनल कुर्ते वगैरे घेतलेत आणि आम्ही आमचं बँडचे मेंबर सर्व बँड आणि सोनवाई मरुवाई ब्रास बँडतर्फे आम्ही इथे बँड वाजवणार आहोत पालखीसाठी. तर तो पण आपण बघणारच आहोत. तर असा काय पूर्ण जल्लोष होणार आहे आणि सगळी त्यांची मंडळी आहेत. तर बघू कसं काय जल्लोष आहे तुम्हाला मी दाखवतो. चला बघूया. सोनवाई मरुवाई माते की. तर आता पालखी निघायला वगैरे टाईम आहे, म्हणजे पालखी सजवली वगैरे तुम्हाला मी दाखवतो आणि मंदिरातलं पण दर्शन करतो. आपल्या मरुवाई मातेचं दर्शन करून देतो तुम्हाला. तर यो आहे आपला दादा आणि यांचा ब्रास बँड आहे सोनवाई मरुवाई ब्रास बँड. तर आता ते वाजवणार आहेत मस्तपैकी. म्हणजे इथेच का पूर्ण टोटल वाजवणार आहेत का पूर्ण का इथेच पूर्ण 3 नंबर 1 नंबर म्हणजे राष्ट्रीयवाले आणि तुम्ही सगळं मिक्सअप करून मग वाजवणार असेल. तर असं काय पूर्ण सर्व आहे आणि इथे पालखी सजवायचं काम चालू आहे. आणि इथे आपले मामा आहेत. इथे पालखी सजवायचं काम चाललंय. पालखी बघा किती सुंदर आहे. तर मंडळी आता आपण आलेलो सोनवाईच्या मंदिरात. म्हणजे 2 देव आहेत तुम्हाला माहितीच आहेत, बहिणी आहेत त्या सोनवाई आणि मरुवाई. तर आता आपण सोनवाईच्या मंदिरात जाणार आहे. म्हणजे सोनवाईच्या मंदिरात पालखी जाईल, मग देवींची भेट होईल. ते तुम्ही आता बघणार आहात. आता फिरून येईल, मंदिरात जाईल, तुम्हाला दाखवतोच. इथे सगळी कुर्तेवाली मंडळी आहेत, सगळी कुर्ता गँग बोलतं, कुर्ता गँग. मालबिल लावलं इथं कडकमध्ये. मला सोनवाईचं मंदिर दाखवतो. चला, इथं अजून एक ब्लॉगर आहे आपला. बाबा इथं बघ.
तर ही आपली पुतणी मस्त ड्रेस घातलाय तिने आणि आपली मामी इथे वहिनी आणि ताई एकदम नटून वगैरे आहेत आणि हा सोनवाईचं मंदिर. आता याच्या आतमध्ये जाऊ आपण. इथं बहिणींची भेट आहे. ही आहे सोनवाई आणि ती मरू आहे. पालखीमध्ये आहे ती मरू आहे. तर या दोघींची आता भेट झाली. तर आता पालखी पूर्ण गावात फिरल अशी. आता भेट झाल्यावर पाया वगैरे पडून घ्या. आता पालखी निघेल.
तर मंडळी अशा रीतीने आपली जी पालखी आहे ती आता 1 नंबरवरून 2 नंबर आणि 3 नंबरला फिरून येईल पूर्ण, म्हणजे पूर्ण गावाला असं वलसावर होती ती पालखी, कारण की तो पहिला तुमचा माणूस आहे. 3 नंबर आहे, 3 नंबरला पालखी फिरलीच पाहिजे, अशी होलीला होली फिरते. तर आता आपण जाऊया सोनवाईच्या मंदिरात. तर आता आपण जाऊया सोनवाईच्या मंदिरात, पाय वगैरे पडू प्रॉपर, नंतर मग मरवाईच्या मंदिरात जाऊ, पाय पडूया आणि तिथे थांबूया. मग तिथं पालखी येईल फिरून वगैरे. तर आता चला, आणि कोणी राग नका मानू की 2 नंबरला गेलो नाही, 3 नंबरला गेलो नाही, कारण की थकलो आहे पूर्ण, कारण की दुसरं काम करून आलो मी, जो मला दुसरा शूट होता त्यामुळे तिकडे गेलो तर जास्त चालू शकत नाही, त्यामुळे मी आता तिथे थांबतो मरवाईच्या मंदिरात. जेव्हा पालखी येईल तेव्हा आपण तिकडं जे भेटेल ते घेऊया शूट. चला, आणि नेक्स्ट इयर पक्का मी घेईन 2 आणि 3 नंबर. याच वर्षी जरा सॉरी, कारण की ताकद नाही तेवढी, तुम्ही आवाजावरून समजू शकता की तब्येत डाऊन आहे. तर पुढच्या वर्षी नक्की 2 आणि 3 नंबर पण घेईन. तर तसे पण ब्लॉगर्स आहेत, दादा वगैरे आहेत, कल्पेश दादा आहे, केतन भाई आहे, परत ते ताई पण आहेत, अजून खूप 2-3 ब्लॉगर आलेत. तर ते करतीलच शूट, तुम्हाला दिसेलच दुसऱ्या ब्लॉग्समध्ये. सो याच्यामध्ये एवढंच दिसेल, नेक्स्ट टाईम नक्की पूर्ण घेईन. तर त्यासाठी सॉरी. तर आता आपण जाऊया सोनवाईच्या मंदिरात, आरती चालू आहे बहुतेक, आरती घेऊया, पाया पडूया आणि डायरेक्ट जाऊया मरवाईच्या मंदिरात. चला. तर म्हणजे तुम्ही जो आता बघितला तो सोनवाईचं मंदिर होता. तर आता आपण मरवाईच्या मंदिरात, तिथून पालखी निघाली, तिथे जाऊया, तिथे बसूया, तिथे पालखी येईल, तेव्हा तुम्ही दाखवतो की काय कसं काय आहे ते. आता पाल्या जत्रेत पण जायचं आपल्या थोड्या वेळात, पण आधी पालखी होते मग जत्रेत जाऊया नंतर. हा बोगदा दाखवायचा होता, मला मी व्हिडिओ चालू केले. तर पहिला इथं पण खेळलीवाली बसायचे, म्हणजे जुन्या आठवणी अशा. तर हा बोगदा आहे, त्यासाठी बोगदा क्रॉस करून जायला लागतं. तर पहिला खूप मजा यायची लहानपणी, अजून पण आठवण आहे, तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. तर आपण आधी मंदिरात जाऊन पोहोचूया. तर आता आपण आलो आपल्या मरवाईच्या मंदिराजवळ, पण गर्दी आहे त्यामुळे मला थांबू थोडा, कारण की आस्ते गर्दी कमी होती, तर आपण दर्शन करू. तर पहिला ज्या मजा यायची, आता एवढी मजा येत नाही. आणि जत्रा पण यावेळी नाक्यावर भरले, काय माहीत काय सीन आहे ते त्यांचं काहीतरी असं. तर जत्रा पूर्ण इथं असायची, पालण्या वगैरे असायची इथे मागं, फुल धावाल असायची. लहानपणी खूप मजा यायची, म्हणजे लहानपणी सगळे मावशीचं, परत मामासांचे पूर्ण, म्हणजे मामीसांच्या बहिणी वगैरे सगळे, म्हणजे पूर्ण फॅमिली यायची अशी. आणि आमच्या मामाचं जे 2 मजल्याचे घर होता आणि मोठे टेरेस होता, तर आम्ही रात्री टेरेस वगैरे झोपायचं, मस्त सगळी मजा करत, नो AC, मस्त नॅचरल हवा अशी मजा करत. परत आमचा बाबा होता, आजोबा, बाबाला पण जाम म्हणता करायचं, खेळली पाहिजे लहानपणी. तर आता पैसा आहे पण काय घेऊच वाटत नाही, पहिला पैसा नव्हता, तर बाबा हे घे ते घे, असं पूर्ण फुल मजा करायचं पहिला बाबाकडं. आता एवढी येत नाही, कारण की सगळी मोठी झाली, मोठी कोणी येत नाही जास्त, पूर्ण टाईम नसतं, बिझी असतं काय असतं. पहिला ज्या मजा यायची, आता नाही. तर आता आपण आलो आहे, तर थोडं दर्शन वगैरे करून जाऊ. थोडी गर्दी आहे, पालखी तशी गर्दी कमी होती. तर चला आपण थांबू आणि दर्शन करून जातो. चला. तुमची शॉपिंग संपत नाही का अजून? नाही ना संपत. कधी? भाऊ मला हे घे ना, बँगल्स घे ना. दादाला फोन लावतो. ग्रीन. हॅलो दादा. मला बँगल्स पाहिजे भाऊ, मला बँगल्स घेणार आहेत. दादाचा फोन लागत नाही. हॅलो. एक तास वहिनी बोलले की घरी चालले आम्ही, परत इथं आले. इथंच होतो आम्ही अजून, शॉपिंगच नाही होते. सीट यार, ही आमची बाय आहे. इथे आपल्या ताई ब्लॉग चालू आहे, ब्लॉग गाईज. काय घ्यायचं बाकी सगळं घ्यायचंय बाबा. चलो गाईज, गुड नाईट गाईज. तर अशी इथं जत्रा भरले, तरी पहिला नाही अचून जास्त भरायचे. आणि हा ब्रिज आहे ना, हा मेट्रोचा ब्रिज आहे, मेट्रोचा ब्रिज नव्हता पहिला,
तर पहिला मस्त असं भरायचा जास्त एकदम आणि भारी वाटायचा. ज्या यावर्षी नाक्यावर आहेत तर असं काय सर्व आहे. आईस्क्रीम खालो गाईज. इथे आपली ताई दादा आणि इथं आपल्या पुतण्या वगैरे सगळे आहेत. काय चालू तुमची शॉपिंग? शॉपिंग केले अजून काय टाकले. पण इथे या दुकानावर काय करता तुम्ही? विमान वगैरे? अरे मावशी पण आहे. अरे यार मावशी बघलाच नाही. ही माझी मावशी आहे. हॅलो गाईज. काय मला काय घेते का प्लीज? मला काहीतरी घे गाईज. हे बघ मला कुत्रा घेतलाय. थँक्यू गाईज. तर यांची चालले शॉपिंग. आपण दर्शन वगैरे घेऊया. येतो मी तुझ्याकडे. चल चला. हो हो. तर गाईज आमची सोनवायची जत्रेचा पहिला दिवस आहे. तुम्ही या आम्ही तुम्हाला दाखवतात. तर इथं आपला दादा भेटला वडवलीचा. आपल्याला माहितीच नाही त्याचा पूर्ण हा शॉप आहे आणि मला आता भेटल्यावर सांगितला. तर दादा आपल्याला 5 मस्त ड्रिंक. कधीपासून आहे आपला या? 5-6 वर्ष झाले. बाबा बाबा. तर आता आपण मस्त टेस्ट करूया. ब्लूबेरी चांगलं लागते का? दादाने सजेस्ट कर आपला ब्लूबेरी. तर आता आपण पिऊ बघू कसं लागतंय. तर आता मस्त पिऊ आपण ब्लूबेरी. तर मंडळी अशा रीतीने आपण ते थंडा वगैरे पिला. थंडा नाही काय होतं? मोजिटो असा तो ब्लूबेरीचा ज्यूस होता असं काहीतरी. मोजिटो त्याला बोलतो. हा. जत्रा म्हणजे पाल्यावर मला असं दाखवायला भेटलेलं कारण की आम्हाला इथं येता लेट झाला. तिथून मंदिरातून तिथे जाता तर लेट झाला. पार्सल घेऊन यांची जत्रा संपली नाही अजून. इथे सगळी बसलेत. यांचं काहीतरी चाळीसचं काहीतरी चाललंय डिस्कस. तर मंडळी गुड मॉर्निंग. दिवस दुसरा म्हणजे यांची 3 दिवस टोटल जत्रा असते का? 2 दिवस? तिसऱ्या दिवशी असं असतं. हां. तर पहिले जी मंगळवार आहे ती व्हेजवाली जत्रा असते म्हणजे पालखी सोहळा वगैरे. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी ती खायची जत्रा म्हणजे चिकन नॉनव्हेज वगैरे मजा वगैरे जरा असते. तर मालपण देतात देवीला. तर तुम्हाला मी दाखवत होता कसं काय पूर्ण आहे. तर तेच मी घ्यायला आलो आहे. तर बघू तुम्हाला दाखवतो ते मालपण कसं काय दिलं ते. जत्रा भरले थोडीफार. आम्हाला बाबा हरायचं दुपारी पण. तर असे छोटेफार पाळले असायचे. दुसऱ्या दिवशी बाबाला जायचं चला चला चला. बाबा मला आणायचा आणि पाल्यामध्ये बसवायचा. हे सर्व आठवणी आहेत. आता काय नाही. आता पैसा आहे पण मजाच येत नाही. पालण्यात कोण बसाल आता आयुष्यातच पालना झालाय. काढतो ना भाई. आता काय चालू आहे? काय करतोस तुम्ही? मी असं इथं फिरायला लागलो जत्रेमध्ये. आम्ही पण तसंच फिरायला आलो. हाय मरवाईचं मंदिर. तिथे काल पूर्ण जल्लोष झाला. तर हार वगैरे घेऊ थांबा. तर असा हा पूर्ण मंदिर आहे. काल पूर्ण भरलेला होता. आणि आपली मरवाई माता आणि पालखी आणि मागे वागेश्वर. तर असं काय पूर्ण आहे. आता खाली आहे पूर्ण. काल किती भरलेला होता. तर इथे मानपान दिलं. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. तर इथे मानपान देतात म्हणजे कसं जर नॉनव्हेज वगैरे आपण खाला नसो तर इथे अर्ध ठेवतात. आता अर्धा साफ केला आहे कारण की मी लेट झालो याला. तर मग आता पूर्ण सगळी आपला हा जो गाव आहे तो पूर्ण नॉनव्हेज खाईल. इथे सगळी आपली मंडळी मारू नको रे. कोंबड्या हल्ल्या फुल मान द्यायला. तर असं काय सर्व मान वगैरे देतात. मग रात्री एकदम धमाल असते. आता रात्री पण जत्रा भरेल. सो आता आपण जाऊया घरी. जेऊया. बघू थांबलो तर थांबूया. नंतर मला कल्टी मारायचं दुपारी कारण की मला काम आहे. पण या भाईने सोडला पाहिजे. मग नाही सोडला तर मला जत्रा जाऊन ब्लॉग भेटेल तुम्हाला. काय माहीत नाही. आता बघू चला कसं काय होतं इथं. तर गाईज गुड इव्हनिंग. आणि आता आम्ही चाललो आहे जत्रेमध्ये पालण्यामध्ये बसायला. इथे आपल्या सगळ्या बहिणी आहेत. इथे बहिणी इथे आपला दिशान. इथे ह्या 3 जणी त्रिदेवी. आणि इथे गाईज कमी जरा है हर चीज खास है अब है जो है वो समान. कितीला दिले काका? पैसे काढून द्या. पैसे आम्ही बसलोय पालण्यामध्ये. तुम्ही व्ह्यू बघू शकता. नाही कोण किशान आकडा बरं आहे.
वाकडावर आहे. बाबा ते ब्रॉन्झ बघा. भाई हम हैं बाजारों के सबकी नजर यहाँ है हर. तर गाईज पालना बंद होता पण आम्ही जुगाड करून बसलो आम्ही त्याच्यामध्ये कसं तरी. तो रबा है अब है जो है वो समा है तुम रह सके. तर गाईज अशा रीतीने भैयाने पैसे खाल्ले आमचे 80 रुपये लॉस. हा ना सांगते का यस चालवच है कर चालू. 300 रुपये लिहाय. बरोबर आहे बरोबर आहे. हक्कासाठी लढ. आमच्या हक्कासाठी लढते. तू लढ बरोबर आहे. हा कशीच भैयाने ऐकला. भैयाने बंद ये ना बस ना भाई बस का बस. बघलीस का व्हिडिओ लाईक बी केली का. हे बाबा तू हक्कासाठी लढतात सगळे. हक्कासाठी बिनविरोध जिंकला. बिनविरोध. ऐसी जी हम न पाए. आता वसूल झाला काही वसूल झाला पैसा. आता मी चाललो नॅचरलला. फुल गँग आहे. आम्ही आईस्क्रीम खायला चाललो. ड्रायव्हर आहे गाईज मी यांचा. बिचारा आमच्यासाठी येतोय मला आणि उभे- तो उद्या चालला मला रडायला. शेंबूड काय पाहिजे मान सोन्याचा हार मानतात. सोन्याचा हार सोनियाचे नादर माझ्या पाया जायल्या गार ग. पाया जायल्या गार मानतात सोनियाचा हार ग. तर गाईज आमचा पचका झाला. आम्ही गेलतो गाडीमध्ये नॅचरल्स मध्ये गेलतो. पण आता मरू आहे बोलली तुम्ही इथंच या इथंच खा गपचूक. तुमचा इथं मेन म्हणजे लायकीत राहा. नॅचरल पिक्चर मध्ये जाऊ नका. आलो गपचूक इथं मंदिराजवळ फालुदा खायला. आई जाताना मी मिकी माऊस ने चालले गपचूप. हा व्हिडिओ नाही बनवत का. इथं बोला माईक मध्ये बोला. माईक मध्ये हा बोला. ज्या पोरी असतात ना त्या प्रत्येक गोष्टीचा 1-1 रुपयाचा हिसाब लावतात. आणि- पण पोरं 1 रुपयाचा पण हिसाब लावत नाही. का आईस्क्रीम खाल्ली का कुल्फी खाल्ली. हा टाळ्या गाईज टाळ्या. हे तुम्ही नॅचरल्सला गेलते ना. नाही आमचा फालुदात कायच झाला नाही. कशिशनी नवीन आयफोन घेतलेला आहे. ती ओपन करते आता. ओपन कर. अनबॉक्सिंग झालेली आहे. अनबॉक्सिंग गाईज. अनबॉक्सिंग करते गाईस. टाळे वाजव. हॅलो धूम चाले जोरात बोल. तर मंडळी असा होता पालखी सोहळा आणि जत्रा पूर्ण. तर ही सगळी मंडळी अशी आहे बघा. 1:30 वाजले. 1:30. पुढच्या वर्षी या आमच्या जत्रेला. येस गाईज. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. येस गाईज. बाय करा. बाय काका. बाय करा. बाय काका. बाय या. ना छिप छिपाए ऐसी